राजेश एक्सपोर्ट्सचा महाघोटाळा. देशातील सर्वात मोठ्या गोल्ड रिफायनरी आणि ज्वेलरी कंपन्यांपैकी एक असलेल्या राजेश एक्सपोर्ट्स या कंपनीने आपल्या महसुलात म्हणजेच रेव्हेन्यूमध्ये चक्क 97 ते 99% फुगवटा दाखवलेला आहे. म्हणजेच जर कंपनी ₹100 कमावत असल्याचं सांगत होती, तर प्रत्यक्षात तिची खरी कमाई ही फक्त 1 किंवा ₹2च होती. सेबीने याला कॉर्पोरेट जगतातील कधीही न ऐकलेली अत्यंत गंभीर घटना म्हटलेली आहे. या मोठ्या प्रकरणाची सुरुवात मार्च 2024 मध्ये झाली. कंपनीच्या एका शेअरहोल्डरने सेबीकडे अधिकृत तक्रार नोंदवली होती. कंपनीच्या खात्यामध्ये ट्रेड रिसिव्हेबल्स म्हणजेच व्यापारामधून जी ग्राहकांकडून येणारी थकीत रक्कम आहे, ती गेल्या 2 वर्षापासून किंवा त्याच्यापेक्षा अधिक काळापासून प्रचंड मोठी दाखवल्या जात होती. यावरून त्या शेअरहोल्डरला आर्थिक फेरफाराचा संशय आला. या तक्रारीनंतर सेबीने तातडीने चौकशीचे आदेश दिले आणि एप्रिल 2020 ते मार्च 2024 या 4 वर्षांच्या व्यवहाराची सखोल तपासणी करण्यासाठी BDO इंडिया या फॉरेन्सिक ऑडिटरची नियुक्ती केली. तपासात नेमका काय खोटेपणा आढळला? जेव्हा फॉरेन्सिक ऑडिट सुरू झालं ना, तेव्हा त्यांच्यासमोर आलं ते थक्क करणार होतं. कंपनीच्या बहुतांश व्यवहाराचे कसलेही कागदोपत्री पुरावेच उपलब्ध नव्हते. तपासात प्रामुख्याने 2 मोठे गैरप्रकार समोर आले. कंपनीने आर्थिक विवरण तब्बल 15 लाख कोटी रुपयांचा महसूल खोटा आणि केवळ कागदावर फिरून दाखवल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कंपनीचे चेअरमन राजेश मेहता यांनी त्यांच्या वैयक्तिक डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंगचे व्यवहार कंपनीचे व्यावसायिक खरेदी व्यवहार म्हणून दाखवले. जेव्हा तपास टीमने मुख्य अकाउंटिंग सिस्टीमचा ॲक्सेस मागितला ना, त्यावेळी कंपनीने सहकार्य करण्यास तत्पर नकार दिला आणि कागदपत्रे सुद्धा लपवली. कंपनीच्या या असहकारामुळे सेबीने 109 पानांचा कडक अंतरिम आदेश जाहीर केलेला आहे. त्याची पहिली पायरी म्हणजे कंपनीचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर राजेश मेहता यांना पुढील आदेश येईपर्यंत शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग किंवा कोणत्याही शेअर्सच्या खरेदी विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे. त्याची दुसरी पायरी म्हणजे कंपनीच्या खात्यांची अधिक सखोल चौकशी करण्यासाठी एक नवीन स्वतंत्र फॉरेन्सिक ऑडिटरची नियुक्ती करण्याचे सुद्धा आदेश दिलेले आहे. याची तिसरी पायरी म्हणजे सेबीने राजेश एक्सपोर्टला कडक शब्दात ताकीद दिली आहे की मागितलेली सर्व प्रलंबित माहिती आगामी 30 दिवसांच्या आत सादर करावीच लागेल. मित्रांनो, राजेश एक्सपोर्ट्स ही एक लिस्टेड कंपनी आहे आणि एवढ्या मोठ्या ब्रँडमध्ये 99% रेव्हेन्यू फुगटा असणे हा रिटेल गुंतवणूकदारांसाठी एक खूप मोठा इशारा आहे. एखाद्या कंपनीचे शेअर्स केवळ तिची प्रसिद्धी पाहून खरेदी करू नये, तर तिच्या कॉर्पोरेट गव्हर्नन्सवरही लक्ष ठेवणे किती गरजेचं आहे हे या प्रकरणावरून समजतं. या महाघोटाळ्यावर तुमचं मत काय आहे? कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा.